पहा आमचा हारशू आंबा खा लागला. एक तंगडा टाकला बांधून खिडकीले. ले पळते घराच्या बाहेर म्हणून. आणि बघा त्यानं कसे हात भरवले, तोंड भरवलं सारं. हारशू काऊन रे असं तोंड भरवलं? त्या अंगड्याला काऊन पुसलं? हं मला तात्ती. मग तू काऊन घराच्या बाहेर पळत तर 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 पाय ना सारं तोंड भरवलं. इकडं बघ माझ्याकडं, पाय ते तोंड बघ, हात कसे भरवले. खाली पड देऊ नको. खाली पडलं की खाया नाही जमत, खाली शिवते मग. हां वावे खाय, सगळं खाय. मग मी पोय फेकून देते आणि मग बकेटीत पाणी आणते, नाही तर तुझा हात धुते आणि पाय हात धुते, तोंड धुते आणि मग झोपायचं. पलटी का? आता काय करतं मग? रंगू नको तसं. खाते चालतं तेवढं आता. वावे का? पाय ना कसं रंगवलं खाली. नुसतं भरवायचं सांगा. हात नको रंगू तसे. हां शी दिसते, लोक हसतील बरं. मग म्हणते माय कसं पोरगं आहे व, हात शी केले त्यानं. आता डबल नाही देत तुला आंबा. ते सगळं अंग भरवतं. हात पाहिजे ते कसे भरवले त्या. ते पिऊ दीदी बघ बरं म्हणे, माझं तोंड भरते म्हणे. मी नाही खात म्हणे. खाय ना बराबर. पहा आमच्या हर्षानं कसे हात केले, कसं तोंड केलं. साराची वडला आता नाही देत हर्षूला आंबा टुंबा. धुईच्यात कचं कचं धुई, वाले नको करू. आंगडं वालं नको करू. निघले का? पाव दे इकडं, दे इकडे हात. पाय की तोरलं भरवले. पाय ते तोंड बी हनुमानवाणी. म्हणलं चांगला खाईल कानू. थांब पाणी सांडवशील ते वाला सरळ हो देतो. थांब थांब झालं वालं. थांब झाला हर्षूचा आंबा खाऊन. आता खेळा लागला. तोंड धुतलं, हात धुतले आणि हे त्याचं आतरून जमा करून ठेवलं. त्याला झोपू घालू लागले. दुपारचं तर झोपतच नाही, खेळतच राहते नुसतं.